नमस्कार, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। जरा विलंब झालाय। कसं आहे की टप्प्याटप्प्याने ज्या घटना घडत आहेत त्या घटना पूर्णपणे स्पष्टपणे हातात पडल्याशिवाय व्हिडिओ करायचा नाही असं डोक्यात घेतलं होतं। कारण आपल्याला जी माहिती द्यायची ती परिपूर्ण असल्याशिवाय त्या माहितीला हात घालायचा नाही किंवा त्या माहितीच्या संदर्भातून, कारण की विषय अनेक आहेत होते पण त्याच्यातला मूळ आधार जो होता ना तो मूळ आधार आता हाताला लागला। कसं असतं, शासनाची एक गोष्ट माझ्या लक्षात आली ज्ञानाराधाच्या संदर्भात किंवा कोणत्याही कामाच्या संदर्भात शासनाची काय भूमिका आहे। तर शासनाची भूमिका आहे, गेला तर हत्तीही जातो नाही तर टाचणीही जात नाही। आणि ही अशी परिस्थिती असल्यामुळे शासनाच्या सगळ्याच कामाचा बट्ट्याबळ होण्यासाठी या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत। आता बट्ट्याबोळ कशामुळे होतो आणि बट्ट्याबोळ कसा होतो याचे स्पष्ट उदाहरण आपल्याला आता मी जे काही पुढे बोलणार आहे ना त्याच्यातून स्पष्ट जाणवणार। ज्या पद्धतीनं पहिल्यांदा विधिमंडळात राजेश टोपे, बबनराव लोणीकर, कुचे साहेब, नारायण कुचे साहेब आणि या तिघा चौघांनी मिळून आपला आवाज बुलंद करून ज्ञानाराधाचा विषय मांडला आणि बीजे वळसे पाटलांनी शब्द दिला की हे आपल्या अखत्यारीतलं नाहीये, हे सेंट्रलचा विषय, केंद्राचा विषय, आणि केंद्राचा विषय असल्यामुळे आपण त्याला कळवू शकतो, करू शकत नाही। परंतु जेव्हा लोकसभेत याच पद्धतीचा आवाज कल्याण काळे आणि रजनीताई पाटलांनी उचलला ना, आणि त्या उचलल्यानंतर सामाजिक परिस्थितीमध्ये बदल घडावायला सुरुवात झाली असं म्हणता येईल। कारण की त्यानंतर जी काय प्रक्रिया हल्ली ना ती प्रक्रिया इतक्या जलद गतीने हल्ली की जी भूमिका स्पष्टपणे जाणवायला लागलेली होती की जी दिरंगाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होत होती, जी या तपासाचा वेग ज्या पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हता, आता त्याला म्हणजे मेट्रो ट्रेन पेक्षा बुलेट ट्रेनचा आता वेग वाढला। ज्या पद्धतीने या गोष्टीमध्ये ईडीची एंट्री झाली आहे ना, एन्फोर्समेंट डायरेक्टर हे जेव्हा उतरलेत आणि मुंबईची टीम येऊन संभाजीनगर आणि बीड मध्ये धडकली, खाड करून प्रशासनाच्या झोपी उडाल्यात। याच्या अगोदरच ज्या पद्धतीच्या भूमिका प्रशासनाने घ्यायला हव्या होत्या, प्रशासनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीवर उजाळा पाडायला पाहिजे होता, तो उजाळा आता स्पष्टपणे आपल्याला डोळ्यासमोर येते। कारण की मागच्या 3 महिन्या अगोदर या संदर्भात डीवायएसपी गोल्डे साहेब यांच्याशी चर्चा करत असताना या गोष्टीची मी स्पष्ट त्यांना भूमिका सांगितली होती की साहेब, जर तुमच्या हातातच नाहीये आणि तुम्हाला हा तपास करताच येणार नाहीये तर तुम्ही हा स्पष्टपणे ईडीच्या किंवा सीबीआयच्या हातात द्या, कारण की हा विषय खूप मोठा आहे। परंतु त्यावेळेस गोल्डे साहेबांनी म्हणले की हे ईडी बीडी काही येत नसते, याच्यात फक्त आली तर खूप झालं, सीआयडी तपास होईल आणि विषय संपेल। परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा 100 कोटीच्या पुढे जर घोटाळे जात असतील, 100 कोटीच्या पुढे आर्थिक विषयामध्ये घोटाळे दिसत असतील तर आपोआप यामध्ये ईडीचा समावेश होतो। आणि ही ईडीची पीडा काय असते हे दिल्लीकरांना आणि राजकारण्यांना चांगलं माहिती। आज ज्या पद्धतीने सैरा वैरा वातावरण फिरलं आणि परवा दिवशी ईडीची टीम पूर्णपणे संभाजीनगरच्या गारखेडा येथील हेड ऑफिसला आणि बीडच्या ज्या काही त्यांचे महत्वाचे ठिकाणे आहेत त्या ठिकाणी त्यांनी आपला ठेया मांडला, तेव्हा लोकांच्या झोपा उडाल्या। संभाजीनगर मध्ये तर एक खूप हास्यास्पद गोष्ट घडली की एका वयोवृद्ध ठेवीदाराने या ईडीला विचारलं, साहब हमारे पैसे मिलेंगे क्या, साहब हमारे पैसे मिलेंगे क्या। त्यावेळेस ईडीच्या अधिकाऱ्यांकडून जे उत्तर मिळालं ना, चाचा अच्छे बैंक में पैसे रखने चाहिए थे तभी आपकी पैसे सिक्योर है। म्हणजे शासनाच्या कडून मिळणारे हे दुजोरे आता सर्वसामान्य माणसाचे डोळे उघडतील का, हाच मोठा प्रश्न आहे। कसं आहे, जळतंय तर सगळंच जळतंय आणि आता या ईडीच्या तपासामुळे आता सगळ्या समीकरणाला आता खऱ्या अर्थाने उकल मिळणार आहे। ज्यांना आपल्याला आपला पैसा कसा दाबायचा याची भूमिका कळते ना, आता त्यांना हे उत्तर खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने शिकणार आहे। कारण की काढताना हे काही स्पष्टपणे
आजा तुझा भाव करून, कारण की कोणी कोणाचा सोयरा नाही, कोणी कोणाचा दायरा नाही, कोणी कोणाच्या रिलेशन मध्ये येत नाही, कारण की हे सगळी केंद्रीय कमिटी आता पूर्णपणे हात धुवून या ज्ञानराजाच्या डिपॉझिटर्स आणि ज्ञानराजाच्या मागे लागणार. खऱ्या अर्थानं जेव्हा मी या संदर्भातून थोडासा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला आणि माझे मित्र श्री कदम साहेब यांचे म्हणजे उपनिबंधक बीड यांच्याशी जेव्हा संपर्क केला तर त्यांनी मला अजून या संदर्भातल्या खूप काही माहिती दिली. कदम साहेबांनी म्हणल्याप्रमाणे की या सगळ्या गोष्टीचे अविनाश पाठक म्हणजे बीडचे जिल्हाधिकारी आणि यांनी आता यांच्या माध्यमातून जे काही अहवाल केंद्राकडे गेले आणि केंद्राच्या माध्यमातून ज्या काही भूमिका याच्यावर आता पुण्याच्या सहकार आयुक्ताच्याकडून आता याची कार्यवाही सुरू झाली. म्हणजे कसं की कुंभकर्णी झोप उघडते ना तर ते विनाशाकडे निघते. कशा पद्धतीने झपाट्याने या गोष्टीला आवरावं आणि कशा पद्धतीने ह्याला आवाक्यात घ्यावं यासाठी पळणारी ही यंत्रणा आता पूर्णपणे वेग धरून आहे, बुलेट ट्रेनच्या वेगाने. आणि ही वेग आता खऱ्या अर्थाने फक्त ज्ञानराजापुरता मर्यादित नसावा. हा वेग महाराष्ट्रामध्ये इत्यंभूत जितक्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे घोटाळे या पद्धतीने झालेत ना त्यांच्यावर शेकावा. या डिपॉझिटर्सच्या याद्या आहेत ना या याद्या सगळ्या तपासाव्या. या घोटाळ्यामध्ये ज्या गोष्टीचे वापर करण्यात आलेत ना मला हास्यास्पद जेव्हा वाटलं की जेव्हा या तपासामध्ये फक्त 10 पानी यांचं ऑडिट रिपोर्ट सीएचा ऑडिट रिपोर्ट फक्त 10 पानी जर हाताला लागत असेल आणि त्याच्यातले फक्त 1.5 पानं जर महत्वाचे असतील तर कशा पद्धतीचे याचे ऑडिट रिपोर्ट कशा पद्धतीने सिग्नेचर करण्यात आले होते. हा सगळा गोल 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 फिरणारा प्रश्न आता पूर्णपणे ईडीमुळं जिल्ह्याला पिढी लागणार आहे आणि या जिल्ह्याची पिढी बदलणार आहे. आणि खऱ्या अर्थाने हे सगळा पैसा जर व्यवस्थितपणे बाहेर पडला आणि या संदर्भातून ज्या पद्धतीनं कुठेंच्या अफवा मार्केटमध्ये पसरल्या जात होत्या आणि त्या पसरलेल्या अफवांमध्ये फॉरेन फंड अजूनही संपलेला नाही. अजूनही 2000 कोटी कुठेंच्या अकाउंटमध्ये फॉरेन मध्ये पडलेले, विदेशामध्ये पडलेले अशीच बातमी सगळीकडे फिरते. ज्या पद्धतीने त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आशिष पाटोदेकर आणि सुरेश कुटेंच्या नावाने ज्या प्रॉपर्टीचे आलेख मांडण्यात आलेत ना त्या आलेखावर इनडायरेक्टली बोजे त्या प्रॉपर्टीवर आहेत. कारण की या सगळ्या गोष्टीचं जेव्हा त्या फॉरेन फंडच्या म्हणजे विदेशी फंडिंग जी मिळणार आहे, निधी उपलब्ध होणार आहे, त्यांनी त्याच्यावर इनडायरेक्टली बोजे त्याच्यावर नोंद केलेले आहेत आणि ते नोंद केलेले बोजे आता तुम्हाला कसल्याच पद्धतीने कुठंच सुटायला मार्ग नाहीये. जर यांनी प्रयत्न जरी केला की कुठं जाऊन आपण आपल्या पद्धतीने आहे त्या प्रॉपर्टी सांभाळाव्या आणि आता यशवंत कुलकर्णी अर्चना कुठे आपोआप या गोष्टीच्या मध्ये अडकणार आहे. या अशा अनेक संभ्रमाचा उलगडा 2 दिवसापासून माझ्या डोक्यात संभ्रम घालत होता की ह्याला तुमच्यापर्यंत कसं पोहोचवावं. कारण की कसं आहे की कुठलं जेव्हा इकडं सभागृहात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये विधानं झाली की दुसऱ्याच घडीला की शासनाचा सेंट्रल रजिस्ट्रारचा फरमान सहकार आयुक्तांना येतो आणि सहकार आयुक्त हे खालच्या पातळीवर आपली कार्यवाही सुरू करतात, अहवाल सुरू करतात, एकमेकांच्या तपास सुरू करतात आणि या तपासामध्ये ज्या पद्धतीच्या आता उलगडे समोर येणार आहेत ना त्या उलगड्यावर पूर्ण दृष्टी ठेवून पुढच्या भूमिकेला आपण मांडूया. नमस्कार.